हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय कुकिंग ब्लॉग। तर आज मी बनवत आहे डाळ पालक। तर एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे गरम करायला आणि इकडे मी चॉपिंग करत आहे। तर इथे मी पालक स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि अशी बारीक चॉप करून घेतली आहे। तर इथे मी लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट पण करून घेतली आहे। तर आता आपलं तेल गरम झालं आहे, त्यामध्ये टाकली मोहरी आणि कांदा बारीक चॉप केलेला। तर आता कांदा आपला मऊ पडला आहे, त्यानंतर आपण लसूण अद्रकची पेस्ट जी बनवली होती ना मिरची टाकून, ती यामध्ये ते ठेचा यामध्ये टाकला आहे। तर तुम्ही फक्त लसूण अद्रक मिक्सरमध्ये काढून पण याच्यामध्ये टाकू शकता। तर मी हे ठेचून टाकलं आहे, त्याला जास्त छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आता टाकलं आहे टमाटर, हळद, तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार। हे लाल तिखट फक्त मिरचीचं पावडर आहे, यामध्ये कुठलाही मसाला नाही आहे। त्यानंतर मी थोडंसं धनेपूड टाकलं आहे आणि अर्धा चमच मी जिरेपूड टाकली आहे। तर आता इथे चण्याची डाळ मी सकाळी भिजत घातली होती 4-5 तास आधी आणि त्याला आता इथे मी यामध्ये टाकून घेतलं आहे टमाटरमध्ये आणि याला छान झाकून असं शिजू द्यायचं थोडा वेळ। तर त्याला छान टेस्ट पण येते आणि थोडी सॉफ्ट पण होते। त्यानंतर मी आता पालक इथे ॲड केली आहे, तुम्ही बघू शकता। पालक आता छान इथे सॉफ्ट होईपर्यंत याला फिरवून घ्यायचं आणि नंतर मग याला झाकून असं शिजू द्यायचं। तर यामध्ये तुम्हाला वाटत असेल तरच पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही टाकू शकता या स्टेजला, पण पालकला पण पाणी सुटतं आणि टमाटरला पण पाणी सुटतं, तुम्ही बघू शकता। आता इथे छान असं पाणी आणि तेल पण सुटायला सुरुवात झाली आहे आणि त्या पाण्यामध्ये छान अशी डाळ पण आणि पालक पण शिजत आली आहे। तर मी आता इथे थोडंसं पाणी ॲड केलं आहे। तर पुन्हा मला थोडी डाळ शिजू द्यायची होती, म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे। तर आता मी परत झाकून ठेवणार याला आणि छान शिजवून घेणार। तुम्ही बघू शकता आता याच्यातलं पाणी पण पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं आहे आणि तेल वरती छान सुटायला सुरुवात झाली आहे। तुम्ही बघू शकता इथे दाणा पण आपला असा शिजत आलेला आहे। मी दाणा चेक करून दाखवते तुम्हाला। तुम्ही बघू शकता आता इथे डाळ पण आपली छान अशी शिजली आहे। तर आता आपली भाजी झाली आहे रेडी। तर आता इथे मी टाकलं आहे फ्रेश कोरिअँडर। यामध्ये मी कुठल्याच प्रकारचा मसाला किंवा गरम मसाला असा टाकलेला नाही आहे। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।